श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्त करत असताना स्वामींचे आलेले खरोखर खूप सुंदर सुंदर अनुभव असतात आणि स्वामींची लीलाच तशी आहे. एखाद्या भक्तांना जेव्हा स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणजेच एखाद्या भक्तांच्या आयुष्यात लहान असो किंवा मोठा असो, स्वामींचा एखादा अनुभव आला की स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात. कारण स्वामींचं एकच वाक्य आहे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी राहत असतात. कधीही कोणतेही संकट आले, दुःख आले, अडचणी आले तर सर्वात अगोदर स्वामी धावून येत असतात आणि आपल्या भक्तांना त्या संकटातून अलगदपणे बाहेर काढत असतात. मग परिस्थिती कोणतीही असली तरी स्वामी आपल्या भक्तांचा कधीच साथ सोडत नाहीत. कारण स्वामींचं एक वाक्य आहे, ते म्हणजेच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्या वाक्याप्रमाणे स्वामी आपल्या भक्तांचं नेहमी रक्षण करत असतात. आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कधीच कोणताही भक्त बिना अनुभवाचा राहत नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही स्वामी अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा चमत्कार करत असतात. फक्त स्वामींवर विश्वास असायला हवा. जेवढा स्वामींवर दृढ विश्वास असेल तेवढेच स्वामी आपल्या भक्तांना धावून येत असतात. तर स्वामींची सेवा करण्यासाठी देखील भाग्य असावे लागते, कारण स्वामी स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात. ज्या भक्तांचे पुण्य भाग्यवान आहेत तेच लोक स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात आणि त्यांच्या आयुष्यात स्वामी सुंदर सुंदर चमत्कार करत असतात. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर काहींना अनुभव पटकन येतो तर काहींना अनुभव उशिरा येत असतो, परंतु अनुभव मात्र नक्कीच येत असतो. कारण स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही. भले एखाद्या भक्तांचा आत्मविश्वास, स्वामींवरचा विश्वास जरी डगमगला तरी देखील हरकत नाही, परंतु स्वामी आपल्या भक्तांवर नेहमी विश्वास ठेवत असतात आणि आपल्या भक्तांना नेहमी संकटातून बाहेर काढत असतात. आजचा अनुभव देखील नेमका असाच आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताई या अहिल्यानगर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये असा एक जबरदस्त जीवघेणा प्रसंग आला आणि त्या प्रसंगातून स्वामींनी कसे त्या ताईंना बाहेर काढलेले आहे, चला तर ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. म्हणजे स्वामींची लीला काय असते आणि स्वामी आपल्या भक्तांसाठी काय काय करत असतात आणि प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळा चमत्कार कसा करतात, हेच आपल्याला आजच्या या अनुभवातून ऐकायला भेटणार आहे. चला तर मग ताईंच्या आयुष्यात जो स्वामींनी केलेला चमत्कार आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओळखलात का ताई? आवाज ओळखीचा वाटतोय पण काय लक्षात येत नाही. अहो पण पहिल्यांदा सॉरी बर का तुम्हाला. का हो? अहो काय झालं माहिती का, म्हणजे अनुभवच आहे बर का. हा, म्हणजे आता तुम्ही अनुभव सांगताय का? हो. बरं बरं, नाव सांगताय का मग? नाही no, नाही सांगत. बरं, मग जिल्हा तालुका काय? आमच्या इकडे नगर जिल्हा. अहिल्यानगर. हो. बरं बरं, सांगा अनुभव. ते तुम्हाला मध्ये मी अनुभव नव्हता का सांगितला, हा. तेव्हापासून मला पण काही असा अनुभवच नाही आला. का हो? त्यामुळे ऐका की तुम्ही. बरं बरं, हा सगळं ऐकून घ्या ना आधी. हा हा. आणि म्हणायचे ह्यांना फोन केल्यामुळेच मला अनुभवच देणार स्वामी. अरे हा. मी पहिलं तुम्हाला सॉरी. हा 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 एक शंका आली मनात म्हणून हो. हा हा हा. आणि मग नंतर ना आम्ही आत्ताच्या कालच्या मागच्या रविवारी तिकडे बाळूमामाला आलो होतो. महिला 10 जणी आलो होतो. हा हा. आमच्या सोबत ड्रायव्हर होते. आणि मग तिकडे आधी पंढरपूर केलं, नंतर ना ते नाही का नरसोबाची वाडी, हा. मग ते केलं. ते करून मग आम्ही आदमापूरला मुक्कामाला गेलो होतो. हा.
तिथं लई छान दर्शन झालं. अरे वा. हा. आणि सकाळी येताना वाटेत पुन्हा तिथलं दर्शन दुसरं पण झालं. 2 मंदिर आहेत ना तिथं मामांची 2-3. तिन्ही मंदिरात लई छान दर्शन झालं. तिथून निघलो तर कोल्हापूरला. कोल्हापूरला निघलो पण बारीला लागलं की मला प्रॉब्लेमच आला होता. अरे लय भीती वाटायची. आता गाभाऱ्यातून बाहेर पण निघता येईना आणि काही होईना. मग तुम्हाला माहित नव्हतं का तुमचा प्रॉब्लेम आलाय तो? 2-4 दिवस टाइम होता तसा तारखेनुसार. पण त्या गोळ्या खाल्ल्याने आला असं म्हणतात बायका. गोळ्या खाल्ल्या होत्या ना. कशा म्हणजे येण्यासाठी खाल्ल्या होत्या का नंतर? प्रवासाच्या त्याच्या डोकेदुखी ती आपलं. पुन्हा प्रवास बी 2 दिवस झाला ना लांबचा. त्यांनी झाला असं म्हणले बाया. आणि मग घेतलं लांबूनच देवीचं दर्शन कोल्हापूरच्यात. आता लाईनीने तर माघारी येत नव्हतं. आणि साऱ्या बाया सोडून आम्ही चुकल्या असते. लय गर्दी होती त्या दिवसावर. बापरे. लय गर्दी होती. लाईननी त्या नंबरने नसतात का लावून तिथं महिलांची संख्या नुसती 65,000 झालती. अरे बापरे. तर वेगळेच होते. ती नव्हते मी बघितले. आणि ते काय म्हणतात पायरीचं दर्शन घेऊन जाणारे ते वेगळेच होते. म्हणजे लाईनलाच तेवढ्या लोक होते. तेवढ्या लाईनलाच तेवढी लोक होते. बापरे. चेकिंग करते तिथे मी बघितलं होतं ना वरती. आणि आमच्या मग तितकेच माणसं, महिला पुरुष तितकेच होते पुन्हा. बापरे. गेले तसेच घेत देवीचं जरा कडकच राहतं ना होत आहे. हो ना. गेले मग तिथून बाहेर आलो तर कोणाला काय घ्यायचं ते घेतलं. मग तिथून ज्योतिबाला गेलो. पण नंतर ना मग ज्योतिबाच्या मंदिरात आम्ही नाच गेलो. बाकीच्या महिला गेल्या. मी गाडीतच बसून राहिले. आणि मग तिकडं तुमच्या कराडकडे आलो पुन्हा. आणि तिथं ना आमची गाडी 2 तास असं म्हणजे फिरतच होती अशी. म्हणजे अख्ख्या कराडमध्येच फिरत होती. म्हणजे मार्गच सापडला नाही. मार्गच सापडला नाही ड्रायव्हरला. अरे बापरे. मार्गच सापडला नाही. आणि आम्हाला तिकडच 8, 7:30, पावणे 8 झाले त्या कराडमध्ये. तिथून कसं तरी बाहेर पडलो तर. आणि बाकीचे जसं त्याचा मंत्र चालूच होता. आणि स्वामी समर्थांचा मंत्र मनातल्या मनातच म्हणत होते. आणि तिथून आम्हाला शिकार शिंगणापूरला जायचं होतं पुन्हा ज्योतिबाचं करून झाल्यावर. ज्योतिबाचं करून झाले शिकार शिंगणापूरला जायचं होतं. आणि मनातल्या मनातच आता कसं म्हणलं, देवा महादेवा तुम्हाला जर जमत नसलं असं तर आम्हाला तुमच्या पोटी येऊनच देऊ नका. इकडंच बायांची बुद्धी होऊ द्या म्हणजे माघारी घरी यायला. असं मी मनातल्या मनातच म्हणले होते. आणि ड्रायव्हरला तेवढं म्हणलं, आता कशाला जायचंय म्हणलं शिखर शिंगणापूरला, इकडंच लय उशीर झालाय, बाया ज्योतिबाला गेल्या तोपर्यंत. मी तसं म्हणले त्यांना ड्रायव्हरला. तसं म्हणले. मग आलो तिथून. आणि तिकडं दहीवडी ते नाही का हो, तुम्हाला माहित असेल ना दहीवडी. दहीवडी आणि काहीतरी काय नाव अजून एक आत्ता लक्षात ठेवलं होतं मी. आणि तिथून इकडं तरणं घ्यायचं म्हणलं की तिथं नवीनच स्वामींचा मठ झालाय बघा आता. त्या मठाच्या पाशी यायच्या आधी 10-15 मिनिटं, एक तर लय 20 मिनिटं तरी मला अशी डुकली लागल्यागत झाली त्या स्वामींचा मंत्र म्हणत असताना. तर मला ना त्या डुकलीत असं दिसलं ते महादेवाचं नसतं का अर्ध शरीर वरलं चेहरा आणि ते अर्ध ते चेहरा आणि नागाची फणी साची एवढीच होती. अरे बापरे. नुसती नागाची फणी, त्याला इबीद लावलेलं. एक वयस्कर माणूस आला. ते माणूस मला काय म्हणतोय म्हणजे ते दिसलं मला तसं त्या ह्याच्यात. इथंच माझ्या नावाने विभूती लावा आणि आता पुढे गेल्यावर तुमच्या गाडीचा अपघात होईल. अरे बापरे. असं म्हणले ते, म्हणजे मला तसं दिसलं. दचकन उठले असे. दचकन उठले आणि आता बाळांना सांगावं तर ते म्हणते ही काही म्हणती होय का नाही. आणि
तसं झालं की मग मी पुन्हा मंत्र चालू केला आणि डोळे झाकले मंत्र म्हणत म्हणतच. ताई 10-15 मिनिटं पुढे आलो तर आम्ही आमच्या गाडीचा अचानकच पाटा तुटला आणि गाडी इतक्या लांब घसरत गेली ना, त्या ड्रायव्हरने चटकन ब्रेक दाबला. तशी गाडी निम्मी ही झाली होती आणि पुढं ना लय थोडी चारी राहिली होती, त्या चारीतच गाडी जाणार होती आमची. बापरे. असं. म्हणजे तुम्हाला अगोदरच संकेत दिला होता. हो आता बापरे. असं मग कोणाला लागलं वगैरे नाही ना तिथं? लागलं वगैरे नाही काही, पण असं हा अनुभव आला बघा. बापरे. म्हणजे बघा किती स्वामींनी तुमचं रक्षण केलं ताई. हो आणि सगळ्या बाया भेट होत्या, रडत होत्या. आम्हाला काहीच म्हणजे जाणवलंच नाही. आणि पुन्हा मीच रडून काय म्हणते बायांना, पोरींनो तुम्हाला चकवा झालाय बरं का, चकवा, अशी मीच आरडते मोठ्या मोठ्याने. अरे बापरे. माझ्या अंगातून मुंग्या निघाल्या ताई. हे कुठं झालं माहिती का, नवीन चालू मठ तिथं दहीवडीत कराडपासून आम्ही अलीकडे आलोत बघा तिथंच. हा म्हणजे तुम्ही जे 1 तास तिथं कराडमध्ये फिरला ना, तो तिथंच तुम्ही अडकलेला होता. पण तिथून स्वामींनी बाहेर काढला आणि तो जे तुमच्या पाठीमागं होतं ते बाहेर काढण्यासाठी बहुतेक असं म्हणजे तो झटका झाल्यागत झाला. म्हणजे ते ऍक्सिडेंट तुम्हाला तिथं होऊन पुढे जाऊन ते ऍक्सिडेंट होणारच होता. हो. कारण ती तुमच्या बरोबर जी फिरत होती ना, त्यांनी 1 तास तुम्हाला फिरवलेलं. हो. त्याचं नियोजन असेल कदाचित असं म्हणजे मला वाटतंय, कारण तुम्हाला ते स्वप्न पडलं ना तसं की तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे. पण ती स्वामींनी त्या शक्तीला बाहेर काढण्यासाठी झटका दिल्यागत झाला असं म्हणजे थोडक्यात. हो तसंच झालं बघा ताई. बापरे ताई, माझ्या अंगातून सुद्धा मुंग्या निघाल्या. आणि मला ती म्हणजे मी आरडत होते तेच आठवलं की मला आता सुद्धा भ्या वाटतं अहो ताई. मग काय, आता तुम्ही सांगताय तर मला सुद्धा म्हणजे अंगातून मुंग्या निघतायत. म्हणजे तुम्ही तर तो अनुभव घेतलाय ताई. हो. म्हणजे स्वामींनी तुम्हाला केवढ्या मोठ्या आणि संकटातून बाहेर काढलं ताई. पण ते ना आता ते व्हायला नाही पाहिजे होतं, परंतु तुम्हाला तो प्रॉब्लेम आला ना, त्याच्यामुळे सगळा घोटाळा झाला. नाही आणि ते तिथले सेवेकरीण ते आले होते तर ते आल्यावर बाहेर काय म्हणले, म्हणजे तिथं रूम आहे त्यांना दिली सेवा करायची तर स्वामींची. तर ते आले म्हणले तुम्ही खास देवाला गेलतात म्हणून तुम्हाला इथं वाचवलं देवानी. हो ना. पलीकडच्या साईडनी तसली जागा आहे कसली तरी, तिथं जर तसं झालं ना तिथं माणसं मरतेत असं ती म्हणत होते. अरे बापरे. असं मागल्या म्हणजे आम्ही आता कालच्या रविवारी परवाच्या म्हणजे कालच्या रविवारी 8 दिवस झाले. बापरे. म्हणजे तुमच्यावर खूप मोठं संकटच येणार होतं ताई. हो. ते वयस्कर व्यक्ती नाही का, ती अशी विभूती लावून गेली मला हो कधी? कपाळाला. कधी? काय तेच म्हणा ते मागं नव्हते का मी सांगत अनुभव, ते स्वप्नात असं गाडीत झोपीतच. स्वप्नात आले. हो. तेव्हा कुठं म्हणजे असं मला बरं वाटलं. म्हणजे ते सारखं वाटतंय, सारखं वाटायचं ना मधीच प्रॉब्लेम आला आता आपल्याला त्रास होईल, देवाचं लय कडक असतं. हो. भीती पण वाटते. ते हा ना, पण ते वयस्कर व्यक्तीने विभूती लावली म्हणजे थोडक्यात स्वामींनीच लावली असं मी समजते. हो ना. आणि मग माझ्या जीवात जीव आला. नाही तर मला वाटायचं महालक्ष्मीचं लय कडक असतं, आता मला लक्ष्मी धरणच असं काय विचार यायचा अहो डोक्यात. हो ना. अहो साहजिकच आहे, कारण तुम्ही जेव्हा सांगितलं ना की तुम्हाला प्रॉब्लेम आला तिथं गेल्यानंतर, तेव्हा मला पण भीती वाटायला लागली की बाबा तिथं किती लोक असतात आणि आपल्यामुळे त्यांना पण त्रास असं नाही का. हा ना. आणि तिथून बाहेर पडल्यावर ते झालं, मग ते कराडमध्ये गेल्यावर तसं झालं, तिथून बाहेर आल्या तिकडं दहीवडीला गेल्यावर तसं झालं आणि मग तिथून पुन्हा घरीच आलोत आम्ही. बापरे. तुम्ही ना जबरदस्त चकव्यातच सापडलेला होता. म्हणजे एवढ्या वेळ तिथंच गाडी फिरत होती म्हणजे काहीतरी अनहोनीच होणार होती, पण स्वामींचा जप तुमचा चाललेला होता ना, त्याच्यामुळे त्यांनी बाहेर काढलं. हो ना. नाही, खरोखर जबरदस्त अनुभव आहे ताई. म्हणजे खूप मोठं संकट आलेलं होतं तुमच्यावर सगळ्यांवरती. हो ना. आणि मला तसं दिसलं होतं आधी बघा ना. हो ना. मग तिथे स्वामींचा जप करत करत तुम्हाला झोप लागली होती ना, त्याच्यामुळे ती स्वामींनी दाखवलं की पुढे काय होणार आहे ते. चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी. हो. चला, श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा जो अनुभव होता तो जबरदस्त होता. कारण अशा कधी कधी आपल्याला माहीत नसतं की कोणती जागा कशी आहे आणि कोणत्या जागेवरती कधी काय घडलेलं आहे. आणि नेमकं याच पद्धतीने कधी कोणतं संकट कोणाच्यावरती येईल आणि कसे येईल हे कधीच कोणाला माहीत नसते. म्हणून त्यासाठी ईश्वराची साथ असणे खरोखरच खूप गरजेचे आहे. आणि जेव्हा एखाद्या भक्तांच्या बरोबर ईश्वराची साथ असते तेव्हा अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही. आणि ईश्वराची साथ असल्यानंतर नेहमी ईश्वर हे आपल्या भक्तांचे रक्षण करतच असतात. कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. प्रत्येक वेळी ते आपल्या भक्तांना नेहमी वाचवत असतात. तर खरोखरच या ताईंच्या आयुष्यामध्ये जो संकट आलेलं होतं ते खरोखरच जबरदस्त होतंय. परंतु जर स्वामींची साथ असेल तर अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागणार नाही. कारण स्वामी हे नेहमी म्हणत असतात की हम गया नाही जिंदा है. त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात आणि सुंदर सुंदर अनुभव देत असतात. तर खरोखरच या ताईंचा जो अनुभव आहे तो मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी तुम्हाला नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव शेअर करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. जसे तुमच्या आयुष्यात स्वामी आले आणि तुमच्या अडचणी दूर झाल्या, तुम्हाला कधीच कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहिलेलं नाही. कारण तुम्हाला माहीत आहे की आपले श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडणार नाहीत. हा विश्वास जसा तुमच्या मनात आला त्या पद्धतीनेच अजून खूप लोकांच्या आयुष्यात स्वामींनी जावं आणि त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत. आणि स्वामींची लीला काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यामुळे स्वामी सेवेकरी नक्कीच घडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वेळ, काळ, स्थळ कशाचीही गरज लागत नाही. तुम्ही जिथे असाल तिथे काम करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता. तुम्ही हाताने काम करत तोंडाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जेव्हा तुम्ही नेहमी करत राहाल तेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला हे नक्कीच धावून येत असतात. तर या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायला देखील भेटलं असेल. कारण हा अनुभव खरोखरच खूप काही शिकवून जाणारा देखील होता. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची मी आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.